योद्धा न्यूज मराठी। कडूस परिसरात अवैध वृक्षतोड बेफाम। खेड वन विभागाचे हेतू परस्पर दुर्लक्ष। खेड पुणे। खेड तालुक्यातील कडूस आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। निसर्ग संपदा नष्ट होत असतानाही खेड वन विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे। रात्रीच्या अंधारात कुऱ्हाडीचा घाव मिळालेल्या माहितीनुसार कडूस महसूल आणि वन क्षेत्रातील मौल्यवान झाडांची रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे कत्तल केली जात आहे। यामध्ये प्रामुख्याने बाभळी, लिंब आणि इतर वनराईचा समावेश आहे। तोडलेली लाकडे ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या साह्याने चोरट्या मार्गाने बाहेर नेली जात आहेत। ही साखळी इतकी मजबूत आहे की स्थानिक पातळीवर कोणाचाही धाक या वृक्षतोड माफियांना उरलेला नाही। वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करत आहेत। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं हे दुर्लक्ष हेतू परस्पर आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। वनरक्षक आणि वनपाल क्षेत्रात गस्त का घालत नाहीत, असा संतापही व्यक्त केला जात आहे। कडूस परिसरात दिवसाढवळ्या झाडे तोडली जात आहेत। वन विभागाला याची कल्पना देऊनही ते घटनास्थळी फिरकत नाहीत। यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे। एक संतप्त ग्रामस्थ। मागण्या आणि इशारा। अवैध वृक्षतोड करणाऱ्या माफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत। कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वन कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी। तोडलेली लाकडे जप्त करून या भागातील गस्त वाढवण्यात यावी।